हे आजच झालं पाहिजे, हे इतक्याच तारखेला झालं पाहिजे असा पण हट्ट कुठल्याही नागरिकांनी राज्यातल्या करता का? आम्ही म्हणल्यावर जमन का तुम्ही मुंबईत येऊ नका? मुंबईत येऊ नका म्हणजे ही कोणची पद्धत आहे? ही कोणची भाषा आहे? मुंबईत येऊ नका म्हणजे काय भाषा आहे? दादागिरीची भाषा नाही. मुंबईत येऊ नका म्हणजे काय? आम्ही म्हणलो का तुम्ही मुंबईत काय करता? पिढ्याना फार तुमच्यावर गुलाल टाकायला घेऊन यायलेत मराठी. नाही यायला पाहिजे का? अहो नशिबवान आहेत तुम्ही. आरक्षण दिल्याच्या नंतर गुलाल घेऊन येतात. आजकाल असे लोक आहेत, एकदा जर काम झालं ना म्हणजे जाऊ दे, काय उपकार नाही केला. हे तुम्ही भाग्यवान आहेत. ते करोडोनं मराठी तुमच्यावर गुलाल टाकायला येणार. आणि का देऊ नये तुम्ही? माझा साधा प्रश्न, का देऊ नये? द्यायलाच पाहिजे, कारण त्या शासकीय नोंदी आहेत. आम्ही कोणचं वेगळं सोडून मागतोय तुम्हाला? शेवटी आपण सगळेजण संविधानाचा आदर करतो, आपण कायद्याचा आदर करतो, घटनेचा आदर करतो. माझी विनंती त्यांना आणखीन सांगतो, 26ला तोडगे काढा 26च्या. कारण तुम्ही जे म्हणताय ना संविधान हातात घ्यायचं नाही, 26ला मराठी मुंबईतून मागं येणार. कारण प्रत्येक गल्लीत असणार आहेत, माघारी पाठवणार कोणाला? कारण नोंदी सापडलेला असून जर आरक्षण मिळत नसलं तर हे मात्र मराठ्यांची ताकद काय हे बघायचं दिसतंय त्यांना. आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा समाज आक्रमक झाला असून शनिवारपासून मनोज जरांगे हे मराठा समाजाच्या आरक्षणासाठी मुंबईकडे पायी निघालेले आहेत. त्यामुळे सरकारची मोठी कोंडी झाली असून सरकार यातून मार्ग काढण्यासाठी पर्याय शोधत आहे. अशातच राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मनोज जरांगे यांच्याबाबत मोठं वक्तव्य केलं आहे. मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगेंनी आज मुंबईकडे कूच केली आहे. या आंदोलनात कोट्यावधी लोक सहभागी होण्याचा दावा जरांगे यांनी केला आहे. याचा परिणाम मुंबईवर होण्याची शक्यता आहे. दरम्यान आरक्षणासाठी सर्व ही प्रक्रिया सुरू असूनही जरांगे आंदोलनावर ठाम राहिले. त्यामुळे सरकारमधील काही मंत्र्यांनी जरांगेशी चर्चा न करण्याची भूमिका घेतल्याची माहिती आहे. राज्य सरकार याच्यात कमालीचा तणाव निर्माण झालेला आहे. परिणामी नाराज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून जरांगे यांच्याशी चर्चेचे दरवाजे जवळपास बंद करण्याचा निर्णय असल्याचं बोललं जातं. शिंदेंच्या या निर्णयाला सरकारमधील शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपच्या मंत्र्यांचं एकमत झाल्याची देखील माहिती आहे. तर दुसरीकडे अजित पवार यांनी देखील मोठं वक्तव्य केलेलं आहे. सरकार सकारात्मक आहे, त्यामुळे मनोज जरांगे पाटील यांनी धीर धरावा, अशा प्रकारचं वक्तव्य अजित पवार यांनी केलंय. मागील घटनांचा आढावा घ्यावा लागतो, तसेच त्या घटना पुन्हा घडू नये त्याची काळजी घ्यावी लागते. हे सर्व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी विचारविनिमय करून सुरू आहे. हे काम गतीने करण्यासाठी निधी उपलब्ध करून देण्यात आलेला आहे. तसेच अनेकांची जबाबदारी निश्चित देखील करण्यात आली आहे. अशात हे आजच झालं पाहिजे आणि इतक्याच तारखेला झालं पाहिजे असं कुणीही म्हणू नये. कोणत्याही नागरिकाने असं करता कामा नये अशी माझी विनंती आहे. अशा प्रकारे नाव न घेता अजित पवार यांनी मनोज जरांगे पाटील यांनी हट्ट करू नये असा सल्ला दिला आहे.